उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे विषय आहेत, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, गुन्हेगारीमध्ये वाढ होते, महिलांच्या अत्याचारात वाढ होते. मी आज सभागृहात किंवा विधिमंडळात येताना काही विद्यार्थी पाहिले, विद्यार्थिनी आणि विद्यार्थी, आणि मला खरंच लाज वाटली की हे विद्यार्थी ह्या विधिमंडळात येऊन कसं वागू नये याच्यासाठी तर आले नसतील ना बघायला. ह्याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसात, काही महिन्यांमध्ये विशेषतः सत्ताधाऱ्यांचा जो काही एक माज आहे, मी याला राजकारण मानत नाही, मी याला सत्तेचं माजकारण म्हणतोय. सत्तेचा आलेला माज आहे. मग कुठे बॉक्सिंग होते, कुठे नवीन एक गँग आलेली आहे, चड्डी बनियन गँग, तिचे प्रताप आपण पाहतो आहोत, उघडलेले खोके बघतो आहोत. त्याच्यानंतर काल विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली. एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची. ठीक आहे, कालच्या त्या मारहाणीबद्दल आज अध्यक्षांनी उच्चस्तरीय समिती वगैरे नेमले, पण हे सुरू कुठून झालं आणि नेमकं कसं झालं याच्या मुळापाशी जर काही गेले तर त्या उच्चस्तरीय समितीला काही अर्थ आहे. आपली सत्ता आलीच पाहिजे म्हणून गुंडांवरती असलेले गुन्हे, एकतर त्यांना धमक्या दिल्या जाणं की तू आमच्याकडे नाहीतर तुरुंगात जा, आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना गंगास्नान घालून पवित्र करून राजकारणामध्ये वापरायचं, कारण सत्ता आली पाहिजे. आणि तिथून मग त्या गुन्हेगारांचा नवीन राजकीय जन्म होतो आणि या सगळ्या गोष्टी वाढीस लागतात. माझं प्रामाणिक मत असं आहे की सर्व पक्षांनी एकत्रित बसून असे जर का गुंड कोणी घेतले असतील, कोणी, आणि त्यांना सत्तेसाठी वापरलं गेलं असेल, किंवा कळत नकळत, हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय, कळत नकळत त्यांना उमेदवारी देऊन कुठे निवडून आणून सत्तापदं दिली गेली असतील तर ती पहिली काढून घेतली गेली पाहिजेत. जर विधिमंडळामध्ये, विधान भवनाच्या आवारामध्ये मारामाऱ्या होत असतील तर मला खरोखर लाज वाटते. देशामध्ये आपल्या राज्याची प्रतिमा काय झाली असेल. आजपर्यंत माझ्या तरी आठवणीमध्ये, तुम्ही योगेशजी तुमच्यासारखे काही सिनियर पत्रकार आहेत, तुम्ही सांगू शकाल की असं पूर्वी कधी झालं होतं. माझ्या तरी आठवणीमध्ये नाहीये. आणि ह्या गोष्टीला नुसतं उच्चस्तरीय समिती काय करेल उच्चस्तरीय समिती? मूळ हे आहे की प्रत्येक पक्षात राजकारण्यांनी स्वतःच्या सत्तेच्या लालसेपायी गुंडांना घेतलं. त्यांच्यावरचे आरोप म्हणजे अगदी दाऊदचे साथीदार असल्यापासूनचे, साथीदारांसोबतचे पार्टीतले व्हिडिओ, मग इक्बाल मिर्ची बरोबरची भागीदारी, कोणाचं आणखीन कोणाबरोबरचे संबंध, ह्या सगळ्या गोष्टी आरोप करणारे तेच, पक्षात घेणारे तेच, आरोप मागे घेऊन त्यांना चंदनाचा टिळा लावणारे तेच. आणि मग अशा लोकांकडनं दुसरी अपेक्षा काय? लोकशाहीचाच जर का मी म्हणेन खून करणारे असे राजकारणी विधिमंडळात आणि महाराष्ट्रामध्ये वावरायला लागले तर जनतेने काय करायचं? हे विधिमंडळाचं अधिवेशन जनता मोठ्या अपेक्षेने पाहत असते की माझ्या प्रश्नाला नेमकं काही उत्तर मिळाले की नाही. काल मी आलो होतो तेव्हा सगळ्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी, त्यांचं एक शिष्टमंडळ आलं होतं. मला कल्पना नाही की त्यांना मंत्र्यांनी भेट दिली की नाही. काल पण दिली नाही, आज पण दिली नाही. आणि काही घोटाळे आम्ही बाहेर काढलेत. त्याच्यावरती मग तुमच्या काळात काय झालं, आमच्या काळात काय झालं. ठीक आहे, आम्ही जर का काही गुन्हा केला असेल तर तुम्ही आमच्या पदरात जरूर टाका. पण आज तुम्ही आहात, जवळपास एक 3रं-4थं वर्ष आहे, तुमची सत्ता, तुमच्या सत्तेचा काळ सुरू आहे. त्याच्यामुळे आज जे काही घडतंय याची जबाबदारी तुम्ही काल काय घडलं ते कोणाच्या काळात घडलं असं टाकून तुमचं तब्येत झटकू शकत नाही. जे काही घडतंय त्याची जबाबदारी आजच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलीच पाहिजे. आणि मी तर म्हणेन पुढे ते असं घडू नये याच्यासाठी काय उपाययोजना करणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे. विषय मी तुम्हाला म्हटलं तसं की साधारणतः अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर हे सलग 2रं का 3रं अधिवेशन आहे जिथे पुरवण्या मागण्या मांडल्या गेल्या. पुरवण्या मागण्या म्हणजे 1 तारखेला पगार झाल्यानंतर, हे सुद्धा मी वृत्तपत्रातच वाचलेलं म्हणून मी कॉमेंट सांगतो, मी काय अर्थतज्ञ नाहीये. 1 तारखेला पगार झाल्यानंतर 8 तारखेला पुन्हा भीक मागणे किंवा कर्ज काढण्यासारखं आहे. प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरचं कर्ज
हे वाढत चाललेलं आहे. म्हणजे जर का तुम्ही एकूण राज्यावरती किती कर्ज आहे याची आकडेवारी माझ्याकडे आहे, पण इथे आपल्याकडे सुद्धा आहे. तर नुसतं व्याजच 64,000 कोटीच्या पुढे गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर, प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर किती कर्ज आहे आणि कुठे गेलं, कोणासाठी करताय. योजना तुम्ही फसव्या योजना जाहीर केल्या, लाडकी बहीण जाहीर केली, त्याच्यानंतर आज त्यांना पैसे देताना नाकीनं वळत आहेत. मग त्यांनी जी काय मतं तुम्हाला दिली ती या फसवणुकीसाठी दिली का? म्हणजे एकूणच संपूर्ण राज्याचं वाटोळं झालंय किंवा होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आणि याच्यामध्ये नुसतं तुतुमयमय करून एकमेकावरती दोषारोप करण्यामध्ये आजचे सत्ताधारी, मग आम्ही सगळेजण मी म्हणेन त्याच्यामध्येच मशगूल आहोत.